प्राणीमित्र संघटना आपापल्या पद्धतीने प्राण्यांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न करतात, पण भारतातल्या आता प्राणीमित्र संघटनांच्या या कार्याची दखल विदेशातही घेतली जाऊ लागली आहे। त्यामुळे आता परदेशातून सुद्धा स्वयंसेवक प्रशिक्षण घेण्यासाठी भारतात येत आहेत। ठाण्यातही PAWS या प्राणीमित्र संघटनेने प्राण्यांवर उपचार करणाऱ्या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। यात देशी परदेशी प्राणीमित्रांनी हजेरी लावली होती। प्रत्येक वेळेला एखादा रेस्क्यू ॲनिमलला करायचं असेल किंवा कोणाला काही झालं असेल रस्त्यावरती तर त्यांना फोन करावा लागतो। मे बी कधी कधी ते लोक बिझी असतात। एव्हरी टाइम वी हॅव टू बी डिपेंडंट ऑन देम। सो बेटर आहे की जर समोरनं आपल्यालाच काही नॉलेज मिळतं ऑन द स्पॉट आपण काय करू शकतो तर त्याच्यासाठी ॲक्च्युली आमची जी संस्था आहे प्लांट अँड ॲनिमल्स वेलफेअर सोसायटी, या संस्थेतर्फे आम्ही जवळजवळ 2,500 पशुपक्ष्यांपर्यंत पोहोचतो दरवर्षी। परंतु शहरांमध्ये एवढं शहरीकरण वाढलेलं आहे आणि आमचा नंबर हेल्पलाईनचा जागोजागी गेलेला असल्यामुळे आता आमचे प्रयत्न अपुरे पडतात। त्यामुळे मी असं ठरवलं। आणि सकाळच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक